तारीख होती 27 जून 2024. या दिवशी बैलगाडा क्षेत्राला हादरवणारी एक घटना घडली. ती म्हणजे रणजित निंबाळकर यांची हत्या. बैलगाडा क्षेत्रासाठी खरं तर हा काळा दिवस होता. या हत्या प्रकरणात काय कायदेशीर अपडेट्स आल्या या मी तुम्हाला वेळोवेळी दिल्याच आहे. संपूर्ण बैलगाडा प्रेमींचं या प्रकरणातील नवीन अपडेट्सकडे लक्ष लागलेलं असतं. कारण साहजिकच आहे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि रणजित निंबाळकर यांना न्याय मिळावा अशी समस्त बैलगाडा क्षेत्रातल्या लोकांची मागणी पहिल्यापासूनच राहिली आहे. अशातच आता बॉम्बे हायकोर्टाने एक धक्कादायक निकाल यावर दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी क्रमांक 2 म्हणजे ज्यानं गोळी चालवली तो गौरव काकडे यांचा आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गौरव काकडेला जामीन मंजूर करण्यामागे उच्च न्यायालयाने जे कारण दिलंय त्या कारणामुळे पोलिसांचे डोळे मात्र उघडले असतील असंच म्हणावं लागणार आहे. कारण पोलिसांच्या एका चुकीमुळे मुख्य आरोपी असलेल्या गौरव काकडेला जामीन मंजूर करण्यात आलाय. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय होतं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, गौरव काकडेला जामीन कसा मंजूर झाला आणि कोर्टाच्या म्हणण्यानुसार पोलिसांची नेमकी चूक काय झाली, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुण्यातल्या निंबूत इथले ट्रिपल हिंद केसरी गौतम काकडे यांनी फलटण इथल्या रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती. 37 लाखांमध्ये हा व्यवहार ठरला होता. यामध्ये रणजित निंबाळकर यांना 5 लाख रुपये विसार म्हणून गौतम काकडे यांनी दिले होते. उर्वरित रक्कम कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर देणार असल्याचं दोघांमध्ये ठरलेलं होतं. हत्येच्या दिवशी रात्री रणजित निंबाळकर हे आपल्या पत्नी आणि मित्रांसोबत निंबूत इथं गौतम काकडे यांच्या घरी गेले. त्यावेळी रणजित निंबाळकर यांनी उर्वरित रक्कम द्या किंवा विसाराचे 5 लाख रुपये परत घेऊन बैल परत करा असं गौतम काकडे यांना सांगितलं. तुम्ही कागदपत्रांवर सह्या करा, उर्वरित रक्कम तुम्हाला सकाळपर्यंत देतो असं गौतम काकडे सांगत होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला. रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागली आणि तिथेच ते खाली पडले. सुरुवातीला त्यांना बारामतीत उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र त्यांची परिस्थिती फारच गंभीर असल्यामुळं त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनं बारामती फलटण परिसरासह बैलगाडा क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली होती. यानंतर रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्याद्वारे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडे यांच्यासोबतच शहाजीराव काकडे, अजित मोरे आणि सचिन मोडकट्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. आणि पोलिसांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राहिलेले शहाजीराव काकडे यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केलेली होती. तेव्हापासूनच शहाजी काकडे हे तुरुंगात होते. मात्र अंकिता निंबाळकर यांनी नोंदवलेल्या FIR मध्ये शहाजी काकडे यांचं नाव नव्हतं. त्यानंतर शहाजी काकडे यांनी बारामतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. त्या विरोधात काकडे यांच्या वतीने वकील हर्षद निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्याची सुनावणी देखील झाली आणि त्यांना जामीन मंजूर झाला. यावेळी जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही मुद्दे लक्षात घेतले. शहाजी काकडे यांच्या 70 वर्ष वयाचा मुद्दा देखील न्यायालयानं लक्षात घेतला. सगळ्याचा विचार करून न्यायालयानं शहाजी काकडे यांच्यासमोर काही अटी ठेवत त्यांना जामीन मंजूर केला. दुसरीकडे अजित किसन मोरे यांना देखील न्यायालयाकडून जामीन देण्यात आला. अजित मोरे यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. जामिनाबद्दल बोलताना अजित मोरे यांचे वकील भार्गव पाटसकर म्हणाले की भारतीय संविधान आणि कायद्यात आरोपीला अटक करण्याबाबत एक तरतूद आहे. जेव्हा कोणी तपास अधिकारी किंवा पोलीस अधिकारी एखाद्या आरोपीला अटक करतो तेव्हा ती अटक का केली जाते आणि कोणत्या कारणासाठी केली जाते हे त्या अधिकाऱ्याने आरोपीला अथवा अटक झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री सांगणं आवश्यक असतं. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने 2023 मध्ये हे स्पष्ट नमूद केलं आहे की कुठल्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी अटकेचं कारण लेखी स्वरूपात कळवणं बंधनकारक आहे. या प्रकरणात अजित मोरे यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांना पोलिसांनी अटकेचं कारण सांगितलं नसल्याचं अजित मोरे यांच्या वकिलांनी म्हटलं. शिवाय लेखी स्वरूपात कोणतीही कागदपत्र देण्यात आली नव्हती असं देखील त्यांनी सांगितलं. यावरूनच मे 2025 मध्ये वकील भार्गव पाटसकर यांनी बारामती सत्र न्यायालयात अजित मोरे यांच्या जामिनाच्या अर्जाचा मुद्दा ठळकपणे मांडला. घटनात्मक अधिकाराबरोबरच एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर देखील गदा येत असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितलं. पण त्यांच्या या आरोपांवर पोलिसांचं म्हणणं असं होतं की त्यांनी लेखी स्वरूपात त्यांना अटकेचं कारण कळवलं होतं. मात्र दुसरीकडे याचा कुठलाही पुरावा त्या चार्जशीटमध्ये नव्हता. मग पोलिसांनी अटक करताना जे 2 अटक पंच होते त्यांच्या प्रतिज्ञापत्राची नोंद सत्र न्यायालयात दाखल केली. त्यात पोलीस आणि पंचांनी म्हटलं होतं की आम्ही लेखी स्वरूपात कारण कळवलं होतं, मात्र त्याचा कोणताही ठोस कागदपत्रे पुरावा त्यांच्याकडे नव्हता.
त्यामुळे बारामती सत्र न्यायालयाने अजित मोरे यांच्या जामिनाचा अर्ज राखीव ठेवला. त्यानंतर अजित मोरे यांच्या वकिलांनी हायकोर्टात या संदर्भात रिट दाखल केली. युक्तिवादातून हे स्पष्ट झालं की पंचांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र हे खोटं आहे, त्यातला मजकूर खोटा आहे. मग संपूर्ण परिस्थितीचा विचार करून न्यायालयानं असा निकाल दिला की अजित किसन मोरे यांची अटक ही बेकायदेशीर होती आणि त्यांना कोर्टानं जामीन मंजूर केला. म्हणजे अशाच प्रकारे या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव काकडे याला देखील हेच कारण देत बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये गौरव काकडे याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. बारामतीच्या न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. अटक झाली त्यानंतर एकदा आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर एकदा असा एकूण 2 वेळा त्याचा जामीन अर्ज न्यायालयाकडे गेला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. शेवटी गौरव काकडे यांचे वकील आणि कायदेशीर सल्लागार यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गौरव काकडे यांचा जामीन अर्ज दाखल केला. 12 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी हा जामीन अर्ज दाखल केला होता. यावरती मुंबई उच्च न्यायालयामधले सिनियर वकील आबाड फोंडा यांनी काकडे यांच्या बाजूने आर्ग्युमेंट केलं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे रणजित पवार यांच्या वकीलपत्रावर हे बेल ऍप्लिकेशन दाखल करण्यात आलं होतं. अखेर काल म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गौरव काकडे यांचा जामीन मंजूर केला. यामध्ये गौरव काकडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलंय आणि याच मुद्द्याच्या आधारे त्यांना हा जामीन मंजूर करून देण्यात आलाय. एकूणच काय तर पोलिसांच्या एका चुकीमुळे मुख्य आरोपी असलेल्या गौरव काकडेला हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आलाय असं कायदे तज्ज्ञांकडून म्हटलं जात आहे. खरं तर पोलिसांसाठी एक चपराकच मांडली जाते, कारण एकंदरीतच मुख्य आरोपींनी जरी गंभीर गुन्हा केला असेल किंवा हत्या केली असेल तरी पोलिसांनी स्वतःचं काम योग्य करणं गरजेचं आहे असं आता मत कोर्टाकडून व्यक्त होत आहे. हे या प्रकरणाच्या निकालातून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी चार्जशीट व्यवस्थित बनवलं, गुन्ह्याचा व्यवस्थित तपास केलाय, फॉरेन्सिक पुरावे असतील म्हणजे जसं की कोणत्या बंदुकीतून गोळी चालली आहे, ती बंदूक कोणाच्या मालकीची आहे, गोळी किती अंतरावरून चालली आहे, फिंगरप्रिंट्स कुणाचे आहेत, मोबाईल लोकेशन, सगळ्या गोष्टी तपासामध्ये अगदी व्यवस्थित तपासल्या गेल्या आहेत. मात्र इतकं सगळं करूनही फक्त अटक जी होती ती बेकायदेशीर होती. या मुद्द्यावरून आज मुख्य आरोपीला जामीन मंजूर झालाय. पण महत्वाचं म्हणजे फक्त सशर्त जामिनावर त्यांना बाहेर सोडण्यात आलं आहे. मात्र हा अंतिम निकाल नाही आहे. यामध्ये अजून साक्षीदार किंवा बरेच पाठपुरावे केल्यानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार आहे आणि याच्यामध्ये बराच कालावधी देखील जाणार आहे असं चित्र दिसत आहे. त्याचबरोबर जो जामीन मंजूर झाला याची जी ऑर्डर आहे ती अजून हायकोर्टाकडून अपलोड करण्यात आलेली नाही आहे. ही जेव्हा समोर येईल त्यावेळेला अजून या ऑर्डरमध्ये काय म्हटलं गेलंय हे देखील आपल्याला समोर येईल आणि याचे बाकी अपडेट्स आपण तुम्हाला देत राहू. बाकी गौरव काकडे यांच्या जामिनावर आणि हायकोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.